नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन। महाराष्ट्रात लोकसभेच्या 5व्या टप्प्याच्या प्रचाराची आज शनिवारी सांगता होत असताना नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रचार सभांचा धुरळा पाहायला मिळत असून नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वनियोजनासाठी रविवारी पुण्यात राज्यव्यापी बैठक। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे 350वार शिवराज्याभिषेक निमित्त पूर्वनियोजनासाठी रविवारी पुणे येथील शिवाजीनगरमधील ऑल इंडिया छत्रपती शिवाजी मेमोरियल सोसायटी येथे सायंकाळी 5 वाजता राज्यव्यापी बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीत समितीचे मार्गदर्शक माजी खासदार संभाजीराजे, संयोगिताराजे, शहाजीराजे यांच्या उपस्थितीत देश विदेशातून शिवभक्त हजेरी लावणार आहेत। महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता होत असून मुंबईत इंडिया आघाडीकडून पत्रकार परिषद घेत भाजपावर हल्लाबोल केला आहे। महाराष्ट्रात इंडिया आघाडी 48 पैकी 46 जागा जिंकून भाजपाला हरवेल असा मोठा दावा इंडिया आघाडीकडून पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे। मुंबई इंडियन्सची लाजिरवाणी हार। मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमियर लीग 2024च्या शेवटच्या साखळी सामन्यातही पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे। संजय राऊत यांच्यावर नगरमध्ये गुन्हा दाखल। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे माजी आमदार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ अहमदनगर शहरातील क्लेरा बुसा मैदानावर 8 मे रोजी सायंकाळी सभा झाली होती। या सभेत राऊत यांनी औरंगजेबाचा जन्मस्थळाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणात एकेरी उल्लेख केला होता। त्यामुळे कोतवाली पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सेन्सेक्स निफ्टीच्या कामकाजात तेजी। नेस्लेच्या शेअरमध्ये तेजी। शनिवारी शेअर बाजार विशेष सत्रासाठी खुला असून शनिवारी शेअर बाजाराचे कामकाज तेजीत सुरू झाले असून बीएसई सेन्सेक्स 116.229 अंकांनी वधारून 74,033 अंकावर उघडला। पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। पदासाठी पैशांची मागणी, अनेक पद अधिकाऱ्यांचे धडाधड राजीनामे, शिंदे गटात प्रवेश करणार। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा। राज ठाकरे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असून त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या मोठ्या अपेक्षा आहेत। मुंबईतील लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असून त्यांचा प्रवास सुखाचा करा। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या। छत्रपतीच्या गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून द्या। यासह महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या मागण्या करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भविष्यात हिंदुस्थान जगभरात अव्वल ठरो अशा शुभेच्छा दिल्या आहेत। कन्हैया कुमारला घातली फुलांची माळ, नंतर लगावली कानशिलात। कन्हैया कुमार यांच्यावर दिल्लीत हल्ला झाला आहे। हल्लेखोराने अगोदर त्यांना फुलाची माळ घातली आणि नंतर कानशिलात लगावली। कन्हैया उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघात काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। हल्लेखोराने याविषयीचा व्हिडिओ शेअर केला आहे। मुंबईमध्ये 24 वर्षीय तरुणीवर कारमध्ये लैंगिक अत्याचार, 50 वर्षीय आरोपीला अटक। नोकरीच्या शोधात असलेल्या एका 24 वर्षीय तरुणीवर कारमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबईच्या वरळी परिसरात ही घटना घडलेली असून या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी 50 वर्षीय आरोपी जोसेफ झेवियर याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे।